नमस्कार, माझं नाव श्रेयस मेघश्याम सरवेकर. तर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंगमध्ये देवरुख कॉलेजला, देवरुख ऑफ आर्ट अँड डिझाईन देवरुखमध्ये रत्नागिरीत मी सेकंड इयरला सध्या पेंटिंगचं शिक्षण घेत आहे. तर मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्याप्रमाणे हळूहळू ती माझी आवड वाढत गेली. त्याप्रमाणे हळूहळू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नात मी कायम असतो. तर इकडे ह्या ओम गजानन आमराईत जे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की याच्यावर काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि त्याप्रमाणेच कलाकुसर करायचीच. त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन लोकांना दिसलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, चालेल. आणि समोर त्यांच्या दगड आहेत, मोठी मोठी भली मोठी दगड आहेत. म्हटलं या दगडांवर पेंटिंग केली ना तर चांगले वाटतील आणि एक काहीतरी नाविन्य होईल. म्हणून म्हटलं त्याच्यावर प्रयत्न करूया आपण. आणि जे दगड आहेत त्यांचे आकार घेऊन, म्हणजे समजा आता एक आकार असा आहे की त्याच्यावर वाघ दिसू शकतो आपल्याला, असे आकार शोधून त्याप्रमाणे त्या आकारांवर आम्ही चित्र काढण्याचा प्रयत्न केलाय. ही चित्र काढताना कुठल्या रंगांचा वगैरे काय वापर केलास? यासाठी मी वॉटरप्रूफ वेदर कोट म्हणून कलर असतात त्याची माहिती घेऊन मी ते काढले. म्हणजे त्याच्यावर आता नाही म्हटलं ते 5-1 वर्ष तरी त्या चित्रांना भंग नाही, आरामात ते 5-1 वर्ष चित्र ती टिकून राहतील असे चित्र आहेत. कुठची चित्र काढली? याच्यावर वाघ म्हणा, परत हत्ती म्हणा, गवारेडा म्हणा, परत खंड्या, शेकरू, ससा असे म्हणजे जे कोकणात आपल्या वारंवार आढळतात असे पक्षी प्राणी इकडे चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय.